नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात सर्वजण? छानच असायला हवे। आज मी तुम्हाला मिठाची चतुर्थी, व्रत ज्याला मिठाची चतुर्थी असेही म्हटले जाते, ही माहिती मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हे श्री गणपती बाप्पाला समर्पित एक अत्यंत प्रभावी आणि श्रद्धेने केले जाणारे व्रत आहे। ह्या व्रताचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ह्या दिवशी पाट, मीठ, लवण सेवन टाळले जाते। मिठाचा त्याग म्हणजे साधेपणाने, शुद्ध मनाने देवीची उपासना करणे। हे व्रत केल्याने गणपती बाप्पाची कृपा प्राप्त होते। गणपती बाप्पा आपल्याला नक्कीच पावतात, घरातील अडथळे दूर होतात आणि मनशांती लाभते आणि घरात लक्ष्मी प्राप्ती होते। खाली मिठाची चतुर्थी व्रत हे कसे करावे ह्याची सविस्तर माहिती दिली आहे। पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। नंबर 1, मिठाची चतुर्थीचे महत्त्व। हिंदू धर्मात प्रत्येक चतुर्थीला श्री गणेशाची पूजा केली जाते, पण मिठाची चतुर्थी ही विशेष मानली जाते कारण या दिवशी फक्त मिठाचा त्याग करून उपवास करतात। उपवास सोडताना मिठाचं अन्न खात नाही, जसे भाजी पोळी सगळं बिना मिठाचं खातात। मीठ हा आपल्या अन्नातील एक महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे त्याचा त्याग करणे म्हणजे आत्मसंयमाचे प्रतीक मानले जाते। शास्त्रानुसार ह्या दिवशी मीठ न खाल्ल्यास शरीर आणि मन शुद्ध राहते, तसेच देवाच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आर्थिक अडचणी जसे कर्ज, आरोग्य समस्या आणि कौटुंबिक ताण कमी होतो आणि घरात भांडण तंटा होत नाही असे मानले जाते। नंबर 2, व्रताची वेळ। प्रत्येक महिन्याच्या कृष्ण किंवा शुक्ल पक्षातील चतुर्थीला हे व्रत करता येते। सकाळी सूर्योदयानंतर व्रत सुरू करावे, चंद्रोदयानंतर व्रत सोडावे। शक्य असल्यास संकटी चतुर्थीला हे व्रत अधिक प्रभावी ठरले जाते। चतुर्थी ही खूप चांगली असते। आवश्यक साहित्य काय लागणार आहे हे आपण जाणून घेऊया। व्रत आणि पूजा करण्यासाठी खालील साहित्य तयार ठेवा। एक श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो, दुर्वा, 21 गाठी असल्यास उत्तम। लाल फुले जसे की जास्वंद, गुलाब। जास्वंद हे गणपतीला खूप आवडीचं फूल आहे, खूप प्रिय आहे। हळदी, कुंकू, अक्षता, तांदूळ, मोदक, लाडू किंवा गोड पदार्थ जसे फळे, केळी, सफरचंद, डाळिंब, नारळ, अगरबत्ती, धूप, दिवा, पंचामृत, पान, सुपारी, दक्षिणा। नंबर 4, व्रताची तयारी कशी करावी। सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि शक्यतो पांढरे किंवा पिवळे कपडे घालावेत। घरातील पूजास्थान स्वच्छ करून रांगोळी काढावी। देवघरात शांत वातावरण ठेवावे, मनात भाव ठेवावा। नंबर 5, मिठाची चतुर्थी व्रताची पद्धत कशी आहे। नंबर 1, संकल्प करणे। हातात पाणी घेऊन मी आज मिठाचा त्याग करून गणपतीची पूजा करीत आहे, माझ्या सर्व अडचणी दूर व्हावेत असा संकल्प करावा। नंबर 2, गणपती स्थापना। गणपतीची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पाटावर ठेवावा, त्यासमोर दिवा लावावा। नंबर 3, पूजन। हळदी कुंकू लावावे, फुले आणि दुर्वा अर्पण कराव्यात, अक्षता वाहाव्यात। नंबर 4, अभिषेक ऐच्छिक। पंचामृताने गणपतीचा अभिषेक करून स्वच्छ पाण्याने स्नान घालावे। नंबर 5, नैवेद्य अर्पण करावे। गोड पदार्थ मीठ नसलेले अर्पण करावेत। मोदक हे गणपतीचे आवडते नैवेद्य आहे। नंबर 6, आरती करावी। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची आरती म्हणावी। नंबर 6, उपवासाची पद्धत जाणून घेऊया। मिठाची चतुर्थी व्रताचे मुख्य नियम। दिवसभर मीठ खाऊ नाही। फळाहार, दूध, साखरयुक्त पदार्थ घेऊ शकता किंवा बिना मिठाचे खाऊ शकता। शक्य असल्यास एक वेळ जेवण, तेही मीठ नसलेले। काही जण पूर्ण उपवास निर्जळ करतात
फक्त पाण्यावरच करतात. नंबर 7 मंत्र आणि जप करावा. पूजेदरम्यान खालील मंत्र जप करावा. ओम गण गणपतये नमः हा म्हणावा. हा मंत्र 108 वेळा जपल्यास विशेष पुण्य मिळते. तसेच गणेश अथर्वशीर्ष पठण करणे लाभदायक आहे. नंबर 8 चंद्रदर्शन आणि व्रत समाप्ती. चतुर्थीचे व्रत चंद्रदर्शनानंतर पूर्ण होते. चंद्राला अर्घ्य द्यावे. गणपतीला नमस्कार करून व्रत सोडावे. त्यानंतर साधे मीठ युक्त अन्न घेऊ शकता. नंबर 9 व्रताचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेऊया. जीवनातील अडथळे दूर होतात. आर्थिक परिस्थिती सुधारते आणि मानसिक शांती मिळते. घरात भरभराट होते. कुटुंबातील कलह कमी होतो. आरोग्य सुधारते. नंबर 10 काही महत्त्वाच्या सूचना आहेत ह्या आपण जाणून घेऊया. व्रत करताना मन शुद्ध आणि शांत असावे. मनात कपटीपणा नसावा. राग मत्सर वाईट विचार टाळावे. साधेपणा आणि भक्तिभाव ठेवावा. शक्य असल्यास दानधर्मही करावा. गरिबांना मदत करावी. मिठाची चतुर्थी व्रत हे साधे पण अत्यंत प्रभावी व्रत आहे. मिठाचा त्याग करून गणपतीची पूजा केल्यास मनावर नियंत्रण येते आणि जीवनातील अडथळे दूर होतात. अनेक अडचणी सुद्धा दूर होतात. श्रद्धा, विश्वास आणि भक्ती भावाने केलेले हे व्रत निश्चितच फलदायी ठरते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. कमेंट्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया, जय श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय श्री श्याम, जय श्री श्याम. धन्यवाद. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.